नमस्कार मंडळी. नमस्कार. तर या न्याहारी करायला काय काय ग आज खायला? आज का बाजरीच्या भाकरी 3 मध्ये होईन का आपलं? 2 पोळे रातच्या उरेल? नाही, आईला दिल्या होत्या, त्यांनी भाकर नेली आणि मग त्यांनी पोळ्या दिली. अच्छा, तर भाकरी बी जाड जाड राहत्या खेड्यातल्या. हा, आणि हे बघा बेसन, गाजर, कांद्याची पात कापले गेली माझ्याकडून, मग त्याच्यातलीच ठेवली मी जरशी, लिंबू आणि मेथीची भाजी. हा, तर मला मेथीची भाजी लय आवडती भाऊ. त्यांना मेथीची भाजी, बाजरीची भाकर आणि त्याच्यासोबत लिंबू जास्त आवडतं. तर असा बेत आहे आज न्याहारीचा आपला. मी सोनूच्या मम्मीला सांगितलं होतं थोडीशी हळद बी टाकायचं आहे, पण रेसिपीत टाकत नाही मेथीच्या भाजीची हळद आहे ना, तर काही हरकत नाही. आता लिंबू गिंबू पिळून मस्त दणकावून हाणतो मी. काय झालं, आम्ही 2-4 दिवस बाहेरच हिंडत होतो, मावशी वारल्या होत्या तिकडे गेलतो, पुन्हा माझी भाऊजी बिमार होती, तिथं दवाखान्यात होतो. भाकर खायला भेटली नाही, चपात्या आणि ते आयटम होते. मला भाकर पाहिजे खायला, आणि बाजरीची भाकरची चव आलकच राहती, जरा खमकच राहती. चपातीला चव नाही राहत तशी. सोनूची मम्मी तू काही म्हण, पण म्हणून म्हणलं आज गरम गरम बाजरीच्या भाकरी आणि मेथीची भाजीच करते. तरी तिनं लोणचं घेतलं नाही जेवायला, काही चटणी घेतली नाही. जास्त नका लोणचं खाऊ सोनूश पप्पा, डोकं दुखत आहे ना आंबट ना, तर तिला काळजी आहे, त्याच्यामुळं तिनं काही लोणचं घेतलं नाही. हा, तर आता खातो मग मी, आणि तुम्ही बी या जेवायला बरं का. चालतं मग मंडळी, या जेवायला. धन्यवाद.